नमस्ते, मी ज्योत्स्ना अशोक आहिरे, भ्रष्टाचार निर्मूलन जिल्हा महिला अध्यक्ष, जळगाव जिल्हा महिला अध्यक्ष. हे तुम्ही किती दिवसांपासून घेता मॅडम संजीवनी ज्यूस? मी हे ज्यूस 3 महिन्यापासून घेते. तुम्हाला काय फरक पडला? मला माझ्या मुलाच्या जन्मापासून थायरॉइड होता. थायरॉइडमुळे मला 25ची गोळी सुरू होती. 25 नंतर ती हळूहळू 50ची झाली. 50ची झाल्यानंतर माझे हातपाय ठणकण्याचा मला त्रास व्हायचा आणि कोणत्याही कामामध्ये मला असा उत्साह वाटायचा नाही. त्यानंतर मला ह्या ताई भेटल्या आणि भेटल्यानंतर त्यांनी मला या ज्यूस संदर्भात माहिती दिली. मग मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे ज्यूस घ्यायला सुरुवात केली. ज्यूस घ्यायला सुरुवात केल्यानंतर जो मला त्रास होत होता हातपाय ठणकण्याचा तो बंद झाला आणि जो माझ्यामध्ये निरुत्साह मला असं वाटत होतं की काम करणं आळशीपणा येत होता, तो आळशीपणा माझा चालला गेला. आळशीपणा म्हणजे तरतरीतपणा वाटायला लागला आणि रिपोर्ट चेक केल्यावर थायरॉइडचा रिपोर्ट नील आला आणि नील येऊन आता व्यवस्थित आहे ज्यूस. तर हे ज्यूस लोकांनी घेतलं पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं? हो, माझं एक प्रांजळ मत आहे, कारण की ज्या आपण गोळ्या घेतो त्या डॉक्टरांनी दिलेल्या त्या गोळ्यांचा काही दिवसांनी शरीरावर ते पॉवर वाढत शरीरावर, किडनीवर, त्याच्यावर आपल्या शरीरावर तो इफेक्ट होत चालतो आणि किती केलं तर हे आयुर्वेदिक